हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज बुधवार 17 जून तर मित्रांनो, आजचं मार्केट आपण पाहिलं असेल. निफ्टी आज गॅप अपने ओपन झाला. 24,000 हा आपण मेजर रेजिस्टन्स सांगितला होता. पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलनी तो रेजिस्टन्स ब्रेक केला. त्यानंतर प्राईस 24,111 पर्यंत वर गेली. या ठिकाणी प्राईसने रेजिस्टन्स घेतला. पुन्हा प्राईस त्याच ठिकाणी आली मित्रांनो, बघा 24,000 वरती आली. पुन्हा या ठिकाणी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली. प्राईस तिथून बाउन्स बॅक झाली. पुन्हा रेजिस्टन्स लेवलपर्यंत गेलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं ट्रेडिंग झालेलं आहे. तर उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी आहे. सेन्सेक्सचे पण आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि उद्या निफ्टीसाठी कोणते मेजर सपोर्ट रेजिस्टन्स असणार आहे त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. त्याच्या आधी मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, उद्या जर प्राईस गॅप अपने ओपन झाली तर मित्रांनो 24,111 जर गॅप अपने ओपन झाली तर 24,111 हा आपल्याला सपोर्टचं काम करेल. या ठिकाणी प्राईस सस्टेन झाली, एक बुलिश कॅन्डल चांगली झाली तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. याच कॅन्डलच्या खाली स्टॉपलेस असेल. आपलं टार्गेट मित्रांनो 24,250 असेल अपसाईडचं. त्यानंतर मित्रांनो, उद्या जर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं, प्राईस याच ठिकाणी ट्रेड करायला लागली आणि पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट करून प्राईस खाली आली, तर समजायचं की प्राईसमध्ये सेलिंग प्रेशर आहे. या ठिकाणी मित्रांनो बायर्सला ट्रॅप केलेला आहे. 24,000 हे आपलं पहिलं टार्गेट असेल डाऊन साईडचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्राईस 24,000 पर्यंत खाली येऊ शकते आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक झाली तर 23,900 पर्यंत प्राईस खाली येऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, मार्केट जर गॅपडाऊननी पडले तर 24,000 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. या लेवलवरनं प्राईजनी सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाली तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. याच्याच खाली मित्रांनो कॅन्डलच्या स्टॉपलस असेल आणि आपलं आजच्या डे हायचं टार्गेट असेल उद्या 24,111 आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 24,250 पर्यंत प्राईस वर जाऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी ट्रेड करू शकतो. 24,000ची लेवल जर ब्रेक झाली तर 23,900 आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 23,821 अशा पद्धतीने आपण रेजिस्टन्स आणि सपोर्ट याचे ड्रॉ केलेले आहेत. मित्रांनो, आपला एक थंब रूल तुम्हाला सांगितलेला आहे, नेहमी तो लक्षात ठेवा. सपोर्टच्या ठिकाणी आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आणि रेजिस्टन्सच्या ठिकाणी आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला उद्याचा पण प्लॅन असणार आहे. थंब रूलला मित्रांनो आपल्याला विसरून चालायचं नाही आहे. तर मित्रांनो, निफ्टीने मी तुम्हाला सांगितलं, निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतं. 24,111 ही लेवल उद्या ब्रेक करेल, प्राईस वर जाईल आणि पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल आणि रिटेस्ट करून जर खाली आली तर समजायचं की आपल्याला बायर्सला ट्रॅप केलेला आहे. आपल्याला सेलिंग प्रेशर या ठिकाणी जाणवेल. प्राईस जोरदार मित्रांनो खाली पडताना दिसेल आणि 24,000 हे टार्गेट तुम्हाला उद्या हमखास मिळून जाईल. जर आपल्याला वरच्या दिशेला जर मित्रांनो ट्रॅप केले तर खालचं टार्गेट 24,000चं हे नक्की आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी उद्या ट्रेड करू शकतो. तर मित्रांनो, उद्या 200 पॉईंट वरचा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे विकली एक्सपायरीचा आणि 200 पॉईंट खालचा कॉल ऑप्शन मित्रांनो आपल्याला ट्रेडिंगसाठी निफ्टीचा सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो आपल्याला चांगली मूवमेंट पाहायला मिळेल आणि आपण पटकन ट्रेडमधनं एक्झिट होऊ त्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, नादाऱ्या वॅटसन एनवलप हे इंडिकेटर्स, जर इंडिकेटरची इथं जर प्राईज आली, गॅप अपने ओपन झाले आणि समजा प्राईज या ही आपल्याला अप्पर बँड आहे आणि हा लोअर बँड आहे. लोअर बँडची इथं मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे आणि अप्पर बँडची इथं आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. त्या ठिकाणी मित्रांनो जर एखादा हॅमर झाला किंवा एनगल्फिंग झालं तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी आणि या ठिकाणी मित्रांनो जर इन्व्हर्टेड हॅमर झाला किंवा बेरिश एनगल्फिंग झालं तर मग आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. बिंदास मित्रांनो अशा वेळेस शॉर्ट सेल करा. इथे
प्राईस खाली पडताना दिसेल आणि जर बुलिश एनगल्फिंग आणि जर हॅमर झाला सपोर्ट लेवलला या बँडच्या, तर बिंदास बाईंग ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहायला मिळेल. बिंदास या ठिकाणी तुम्ही इन द मनी कॉल ऑप्शन बाय करू शकता आणि या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शनवरती बाय करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे इंडिकेटर्स पण आपल्याला उद्या पाहायचं आहे. आज या इंडिकेटरने आपल्याला कुठंच एंट्री दिलेली नाही, कारण की या दोन्ही बँडच्या मध्ये आज प्राईस ओपन झालेली आहे. आपला मित्रांनो रोल आहे की एकतर या ठिकाणी प्राईस ओपन व्हायला पाहिजे किंवा या ठिकाणी ओपन व्हायला पाहिजे. तर प्राईस या मित्रांनो कुठेच या दोन्हीच्या या ठिकाणी ओपन झालेले नाही. अप्पर बँडला पण नाही किंवा लोअर बँडला पण नाही आहे. तर प्राईसमध्ये ओपन झाल्यामुळं आपल्याला आज ट्रेड मिळाला नाही आणि प्राईस मित्रांनो तसंच झालेलं आहे. थोडंसंच मोमेंट आज आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेले. तर अशा पद्धतीने निफ्टीचे उद्याचे आपले मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण आता सेन्सेक्सवरती ॲनालिसिस पाहूया. सेन्सेक्सची उद्या विकली एक्सपायरी असल्यामुळे त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स खूप महत्त्वाचे आहेत. ते आपण आत्ता ड्रॉ करूया. सर्वप्रथम आजचा डे आहे जो आहे त्याला एक आपण लाईन टाकूया आणि या ठिकाणी प्राईजनी सपोर्ट घेतलेला आहे दुपारी 76,910 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो 76,910 ही लेवल जर ब्रेक केली तर नेक्स्ट सपोर्ट आहे आपल्याला 76,500च्या तिथं आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केले तर 76,143 पर्यंत प्राईस खाली येऊ शकते. आणि जर मित्रांनो प्राईस वर गेली तर कुठपर्यंत वर जाऊ शकते. तर आपण टाईम फ्रेम या ठिकाणी वाढवलेला आहे. सत्याहत्तर 650 पर्यंत प्राईस मित्रांनो वरती जाऊ शकते. अशा पद्धतीने मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स आपण सेन्सेक्सचे ड्रॉ केलेले आहेत. सेन्सेक्स आता 77,155ला आता बंद आहे. 77,222 हा महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. आज तिथंच प्राईजने रेजिस्टन्स घेऊन प्राईज आज त्याच लेवलला बंद झालेली आहे. उद्या जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राईजने रिटेस्ट केले तर अप ट्रेंड कायम राहील. ह्याच्याच खाली स्टॉप लॉस असेल आणि बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि अपसाईडला मित्रांनो 77,650 हे आपल्याला अपसाईडचं टार्गेट इंट्राडेसाठी पाहायला मिळू शकतं सेन्सेक्समध्ये. प्रमाणे मित्रांनो जर 77 प्राईस जर वर गेली आणि 77,222 हा सपोर्ट जर ब्रेक केला, रिटेस्ट केले तर प्राईस खाली पडताना दिसेल. 76,910 पर्यंत प्राईस मित्रांनो खाली येऊ शकते. या ठिकाणी सपोर्ट आहे. इथून पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते आणि हा जर सपोर्ट ब्रेक केला तर प्राईस 76,500 पर्यंत खाली येईल आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 76,143 असे स्टेप बाय स्टेप खाली पडू शकते. तर अशा पद्धतीने सेन्सेक्सचे मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. तर सेन्सेक्स आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. समजा प्राईस गॅप अपनी ओपन झाली, या ठिकाणी ट्रेड केला आणि हा सपोर्ट ब्रेक केला आणि मित्रांनो सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट करताना खाली आली, पुन्हा प्राईस जर वर आली आणि पुन्हा रिटेस्ट करून वर आली तर समजायचं की या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. आपल्याला सेल दाखवून प्राईस रिव्हर्स फिरलेली आहे. मग आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. याच्याच खाली स्टॉपलेस असेल आणि मग आपल्याला 77,650 हे अपसाईडला टार्गेट इंट्राडेमध्ये पाहायला मिळेल. आणि मित्रांनो ट्रेडिंग करताना उद्याच्याच एक्सपायरीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेडिंग करा, जेणेकरून आपल्याला सेन्सेक्समध्ये जास्तीत जास्त मुवमेंट पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो सेन्सेक्स दुसरा आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. 76,910 लेवल खूप महत्त्वाची आहे. प्राईस समजा गॅपडाऊननी पडली, या लेवलला जर ब्रेक केलं, प्राईस मित्रांनो रिटेस्ट न करता खाली नाही गेली, पुन्हा वर आली, हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि रिटेस्ट करून पुन्हा वर आली तर समजायचं की सेलर्सला ट्रॅप केलं. या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळेल आणि या सपोर्टच्या खाली आपला स्टॉपलेस असेल. पहिला टार्गेट 77,222 असेल आणि ही लेवल ब्रेक केली तर 77,650 पर्यंत प्राईस वर जाऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो सेन्सेक्सचा आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. 200 पॉईंट वरचा ITM पुट आपल्याला उद्याच्याच एक्सपायरीचा ट्रेडसाठी निवडायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा ITM कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी निवडायचं आहे. तर अशा पद्धतीने उद्याचे मित्रांनो आपल्याला निफ्टी आणि सेन्सेक्सचे ॲनालिसिस झालेले आहे.
तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.